भंडारा शहर की नगर परिषद की सीमा में और अन्य गांव की जमीन नियमों का उल्लंघन कर आक्रोशक करके भ्रष्टाचार करने का आरोप लगाते हुए विधायक नरेंद्र भोंडेकर ने तहसीलदार विनीता लांजेवार पर कार्रवाई की मांग की थी, जिसके बाद 7 अगस्त 2024 को तहसीलदार लांजेवार का शासन ने निलंबन कर दिया था, पर मैट न्यायालय ने उन्हें फिर से मौजूदा स्थल पर नियुक्त किया। मंगलवार 25 मार्च को विधायक नरेंद्र भोंडेकर ने विधान भवन में ध्यानाकर्षण प्रस्ताव के तहत राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले से सवाल पूछते हुए अधिकारी के निलंबन तथा एसीपी जांच की मांग की, जिससे तहसीलदार पर निलंबन की तलवार लटक रही है। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात भंडारा तालुक्यामध्ये तहसीलदारांनी जे काही केलंय वारंवार आम्ही शासनाला कळवलं अध्यक्ष महोदय, आणि शासनाने त्यांना सस्पेंड सुद्धा निलंबन सुद्धा केलं अध्यक्ष महोदय। मंत्री महोदयांनी उत्तर एकदम व्यवस्थित दिलं अध्यक्ष महोदय, परंतु मगाशी जसं सुधीर भाऊ बोललेत की काही लोकांचं डीएनए जरी चेक केलं तर ते त्यांच्या हिमोग्लोबिन मध्ये सुद्धा ते करप्शनच निघेल, आणि दूध का दूध पाणी का पाणी ह्या विभागाकडून जे मंत्री महोदय आहेत आमचे विदर्भाचे वाघ, तर ते त्यांच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महोदय माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। स्पेसिफिक प्रश्न माझे 3 आहेत अध्यक्ष महोदय, की ह्या तहसीलदारांना जे काही स्टे मिळालेला आहे त्या स्टे वरती शासन त्याला वरिष्ठ न्यायालयाला अपील करणार का? कारण ज्यावेळेस या कोर्टात केस होती त्यावेळेस आपले वकीलच नव्हते मंत्री महोदय तिथे उभे, त्याच्यामुळे त्यांनी कोर्टाने एकतर्फी दिलेला आहे। आणि दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, की ज्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केलं त्याच ठिकाणी त्याची पोस्टिंग आहे, तर ते पोस्टिंग जोपर्यंत तिथून आपण हलवणार नाही तोपर्यंत तिथं न्याय मिळणार नाही। तिसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, याची विभागीय चौकशीच्या सोबत अँटी करप्शनची चौकशी आपण लावणार काय? एवढे माझे 3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं। माननीय अध्यक्ष महोदय, एखाद्या तहसीलदारनी किती गंभीर भ्रष्टाचार करायचे किंवा भ्रष्टाचाराच्या लिमिट पार करायच्या, या सर्व लिमिट पार झाल्या आहेत। विनीता लांजेवार या तहसीलदारनी ज्या काही चौकशी अंती जे काही आरोप लागले आहेत सस्पेंड केलं विभागाने मागच्या सरकारच्या काळात, त्या मॅटमध्ये गेल्या। तर याच्यामध्ये आता आपल्या समोर एवढाच प्रश्न आहे, आता चौकशी आपल्या हातात आहे, तर विनीता लांजेवार यांना आता तर तिथून काढण्याचा एक विषय आहे, तो आता आजच्या आज आम्ही काढणार आहोत, त्यांना तिथून बदली करणार आहोत। बदलीला काही स्टे नाही आहे, सस्पेंड केला होता स्टे होता एक, आम्ही ते आज त्यांना तिथून काढू। दुसरं, याचे जे दोषारोप आहेत गंभीर आहेत म्हणून नियम 8 नुसार विभागीय चौकशी सुरू झाली नाही अजून, आज विभागीय चौकशी आम्ही सुरू करतोय आणि अँटी करप्शनची खुली चौकशी आपण करतोय। आजपासून अँटी करप्शनच्या खुल्या चौकशीची मान्यता मी माननीय मुख्यमंत्र्यांकडून घेतो, आणि जे त्यांनी मॅटमधून स्टे आणलाय तो स्टे उठवण्याकरता उत्कृष्ट वकील लावून हा स्टे सुद्धा उठवण्याची कारवाई आपण करू।